कागल तालुक्यातील माजी सैनिक सुनील बंडू मांगले यांचा 2016 साली अपघात झाला होता। त्यानंतर ते उपचार घेत असताना त्यांच्या घरामध्ये चोरी झाली। याबाबत कागल पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली होती। या सर्व प्रकारामध्ये सुनील मांगले यांनी नातेवाईकांचा समावेश असल्याचा आरोप केलाय। त्याचबरोबर त्यांची पत्नी मयत झाल्यानंतर निपाणी येथील भाग्यश्री कडाकणे यांनी सुनील यांच्याशी जवळीक साधली। दरम्यानच्या काळात त्या महिलेने सुनील यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ फिल्म बनवून त्यांना धमकावले। यामध्ये तिचा भाऊ विष्णू कडाकणे यांचाही समावेश होता। दोघांनीही खोटी कागदपत्रे व खोट्या सह्या करून प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी सैनिक सुनील मांगले यांनी केलाय। दरम्यान याबाबत कागल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी संशयिताशी संगनमत करून केस निकाली काढली असल्याचा आरोप त्यांनी केलाय। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर, IGSP कोल्हापूर, त्याचबरोबर तहसीलदार कागल, जिल्हा सैनिक बोर्ड, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे व अर्जाद्वारे न्याय देण्याची अपील केली होती। मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। प्रकरण काय सांगाल, तुमची मागणी काय आहे आणि किती दिवस तुम्ही आंदोलन करणार? माझं नाव सुनील बंडू मांगले। मी आर्मी JCO EME ऑटोटेक B व्हीकल 28 वर्षे क्लिअर सर्व्हिस आहे। रेड एंट्री नाही, कुठली ब्लॅक एंट्री नाही, काहीसुद्धा नाही। फॉरेनचं सायटेशन आहे मला। 2006 साली मी फॉरेनला गेलो, त्यावेळी सायटेशन आहे फॉरेनचं। तरी कागल पोलीस स्टेशननं फ्रॉड रिपोर्ट बनवून सगळं आर्मी डॉक्युमेंटला लावून सगळं हे करून ह्यात इन्व्हॉल्व पोलीस बी आहेत, चोर बी आहेत, गुंड बी आहेत आणि अधिकारी पण आहेत। हे सगळे इन्व्हॉल्व झाल्याने मला जबरदस्ती रिटायर करून प्रॉपर्टी हडप करण्यात एक लेडीजमध्ये घालून प्रॉपर्टी हडप करण्याच्या पाठीमागे आलेत। कागल पोलीस स्टेशन 2008 पासून आजपर्यंत FRI दर्ज न करता केस निकालत, खोट्या सह्या मारून केस निकालत काढत आहेत। एक वेळा तरी कागल पोलीस स्टेशनवाले माझ्या घरी आलेत काय? एक वेळा पण आलेले नाहीत। 2008 पासून म्हणजे 16 पासून आतापर्यंत 8 वर्ष आली त्याला, तरी पण काय नाही। माझा RMB पेंडिंग आहे, अजून मेडिकलची RMB पेंडिंग आहे। माझी पेन्शन मला येते 42,000च्या समथिंग पेन्शन येते, परंतु बाकीचं जो RMBचं हे पैसे मिळतात ते मिळत नाहीत। कंबूट मला कमीत कमी 25-30 लाख रुपये मिळतील, ते पण नाही भेटलं अजून। परत चोरी झालेली केस आहे माझी। 35 तोळा लॉकरला ठेवलेलं सोनं विक्रमसिंह घाटगेच्या बँकेतलं खोटं ठेवायचं आणि चांगलं घेऊन जायचं आणि डॉक्युमेंट माझ्या घरात आणून ठेवायचं, चावी माझ्याकडं आणि बँकेकडं। हे झालेले तरी पण कारवाई करत नाही पोलीस। असे 4 ते 5 वेळा चोरी होऊन सुद्धा पोलीस कागल पोलिसांनी कारवाई करत नाही। या प्रकरणामध्ये तुमची फसवणूक केलेले व्यक्ती कोण, काय नाव त्यांचं? फसवणूक केलेल्या व्यक्तीचं विष्णू पंडित कडाकणे आहे, हा निपाणीचा आहे, म्हणजे बुदलमुखचा आहे निपाणीत। परत तो पोलिसांनी मिळून बहिणीला हे करून माझ्या प्रॉपर्टी हडप करण्याच्या प्रयत्नात। मग कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये कोणाची नोंद नाही, कुठली लग्न झालं असतं तर ग्रामपंचायत नोंद पाहिजे होती की नाही माझी। ग्रामपंचायत नाही, म्युन्सिपाल्टीतलं नाही। आधार कार्ड कोणी पण फ्रॉड करून बनवू शकते, ते आधार कार्ड बनवून डायरेक्ट फ्रॉड बनवून सगळं चालू केले। मग असे केसेस माझी चावी माझं ॲक्सिडेंट झालं त्यावेळी मी 8 महिने कोम्यामध्ये होतो 2016 साली। माझा मुलगा पण 2 मुलं लागलेले होते, त्यांना पण हे झालं म्हणजे थोडंसं लागलेलं, ते पण आता आहे व्यवस्थित। एक संजय गोडावतला युनिव्हर्सिटीला आहे आणि एक पन्हाळ्याला पोर्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक पन्हाळ्याला आहे। तो म्हणजे जी महिला होती तुमच्याकडे नेमकी काय होती, कामाला होती, काय होती? लिव्ह इन रिलेशनमध्ये हो। लिव्ह इन रिलेशन म्हणण्यापेक्षा काय असं फक्त काम करण्यासाठी यायची आणि ती करायची। हां, मग ते जबरदस्तीनं मला नेऊन त्यांच्या घरात नेलं, जबरदस्ती नेऊन मला काहीतरी पाजलं, मला बेहोश केलं। मग बेहोश केल्यामुळं काय ते रंगीले फोटो काढून, आता फिल्ममध्ये कसं चालतंय तसं फोटो काढून मला ब्लॅकमेल केलं। ब्लॅकमेल करून मग ते दाखवलं सगळं। हां, मग निपाणीत खोट्या सह्या मारून सगळं बँकेतलं ATMला बँकेतला माझं नाव न दिलं, आता माझा अकाउंट नंबर दुसरा दिला मी बँकेत काय। मग त्या अकाउंटची डायरेक्ट ऑफिसर्स बँक SBI बँकेत सुद्धा झालं ते फ्रॉड। ते ATM माझा न ॲड्रेस देता ते पुण्याच्या ॲड्रेसवर कसं पोचल? ATMचा मी ॲड्रेस दिलाच नाही पुण्याचा, तिथं ATM खाली पॅकेट माझ्याकडे आलं आहे। ATM कुठे गेलं?
ह्याची RBI कंप्लेंट केली तरी पण तिकडनं काय जबाब मिळत नाही. पैसे गेलेले ते मिळतच नाहीत, कारण एकदा गेलं ते आऊट झालं तर आऊटच ना. आता तुमची मागणी काय नाही? मागणी तरी पण माझं 35 तोळ सोनं द्यावं, घरात नेलेलं सामान द्यावं आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी. आता तुम्ही इथं आंदोलनाला बसले की आंदोलनाला हां. काय नेमकं काय म्हणजे यानं एवढे लेटर पाठवून 4000 लेटर पाठल्यात. काय कमीत कमी 250 रजिस्ट्री आहेत माझ्याकडे. 250 रजिस्ट्री पाठवून सुद्धा 2016 पासून आतापर्यंतची रजिस्ट्री आहेत. आणि त्यांची स्टॅम्प मारलेली म्हणजे ज्यांच्याकडे रजिस्ट्री पाठली, पोस्टाने पाठले, त्यांच्याकडे पोस्टाने ते पाठले. ज्यांच्याकडे मी जाणं जवळ असतंय त्यांच्याकडे जाऊन पोच घेतोय, त्यांची स्टॅम्प मारतात ना. म्हणजे तुमची दखल घेऊन मागणी मान्य लवकर व्हावी, नाही तर तुम्ही आंदोलन करा. आंदोलन करत राहा कंटिन्यू. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.